महत्त्वाच्या बातमीला आपण सुरुवात करूया। बातमी अशी की सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांकडून ढसाळ कुटुंबाचा अपमान करण्यात आलेला आहे। पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांनी हा खळबळजनक आरोप केला। सेन्सॉर बोर्डने पुन्हा विचारलं कोण नामदेव ढसाळ। डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांनी याबद्दलचा आरोप केलेला आहे आणि नामदेव ढसाळ यांची पुतणी डॉक्टर संगीता ढसाळ आणि पुतण्या डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांना सेन्सॉर बोर्डाने बोलावलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना कोण आहेत हे नामदेव ढसाळ असा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता। गेलो आणि तिकडे एक परप्रांतीय अधिकारी बसवला गेला आहे। राजपूत आहे कोण काय माहित नाही, रवींद्र सिंग त्यांचं नाव आहे। त्यांनी सुरुवातच अशी केली होती की तुम्ही कोण लागतात ढसाळांचे, तुम्ही करता काय, आणि हा विषय मला बिलकुल माहीत नाही आहे, तर तुम्हीच सांगा एक्झॅक्टली झालं काही आहे। आता पूर्ण महाराष्ट्रभर ढसाळ कोण या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत, एवढे आंदोलनं होत आहेत, तर आज अचानक एक नवीन व्यक्ती तिकडे आणून बसवण्याचं कारण काय। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर, काय गरज आहे, तुम्ही काय करणार आहात, आणि दलित पॅन्थर जरी असली तरी आता ती काय करू शकते, अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला। मी तिकडे त्याला जर मारलं असतं तर त्यांचा हाच हेतू होता की मी त्यांना हात उचलावं, त्यांना मारावं, म्हणजे या पद्धतीने ते आमच्यावर केसेस टाकतील। तर माझी हीच दरख्वास्त आहे सर्वांना की आपल्याला या विरोधात ॲक्शन घेणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन का बसतो, पहिली गोष्ट म्हणजे त्याला मराठी येत नाही, तो हिंदीमध्येच बोलत होता, म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमानच झाला ना। तर आपल्याला यावर ॲक्शन घेणं फारच गरजेचं आहे। आणि या पद्धतीचं वाक्य ज्याने वापरलं आहे त्यासाठी आम्ही त्याच्यावर ॲट्रॉसिटीची केस टाकणार आहोत। हे आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत, कारण त्यांनी हा दलित शब्द, मराठा शब्द, मराठ्यांना शिव्या देणं या पद्धतीचे वाक्य वापरलेत। मराठी करणार काय, तर मला असं वाटतं सर्व मराठी बंधू लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन, कोणताही समाजाचा असो, यासाठी सगळ्यांनी आपला आवाज उचलणं गरजेचं आहे, नाहीतर महाराष्ट्रात राहणं मराठीसाठी पण फार अस्मितेचं राहणार आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा धक्कादायक की कशा पद्धतीने आता नवीन बसवण्यात आलेला व्यक्ती जो आहे सेन्सॉर बोर्डावरचा, तो परत एकदा कोण नामदेव ढसाळ असा एक प्रश्न जो आहे तो त्याच्या जवळच्या व्यक्तींकडे विचारताना दिसतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर आज सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांनी ढसाळ कुटुंबियांना बोलवलं होतं। आणखी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष जे सध्या आहेत डॉक्टर स्वप्नील ढसाळ, हे नामदेव ढसाळ यांचे नात्याने पुतणे सुद्धा आहेत आणि त्यांची पुतणी डॉक्टर संगीता ढसाळ या सरसचिव आहे। यांना चर्चेसाठी बोलवलं होतं आणि नेमका आणखी त्यांचे मोबाईल फोन वगैरे प्रवेशद्वारावरच जमा करून घेतले, त्यांनी ते दिले। पण त्यांनी त्या चर्चेत राकेश सिंग, रवींद्र सिंग म्हणून जे नवीन अधिकारी आले सय्यद हब्बी रश्मी यांच्या जागी, त्यांनी अपमानास्पद आणि हीन शब्दात आणि हीन दर्जाच्या भाषेमध्ये आमच्याशी वक्तव्य केलं, अशा प्रकारचे आरोप बाहेर आल्यानंतर केलेले आहेत। कोण आहे नामदेव ढसाळ हे त्यांनी पुनरुच्चार केला। मी राजस्थानचा राजपूत आहे असंही त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही मराठी लोक, दलित लोक सिनेमा काढताच कशाला, अशा प्रकारचंही वक्तव्य त्यांनी केलं। आपल्याला माहिती आहे की चल हल्ला बोल हा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या साहित्य, कविता यांच्यावर आधारित महत्वाचा उल्लेख असलेला 70 ते 80च्या दशकावर आधारित असलेला हा सिनेमा हा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडलाय आणि नामदेव ढसाळ यांच्या कविताच त्याच्यातनं कट त्यांनी सुचवलेल्या आहेत। तो कट करा, मगच आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देऊ, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली आहे। तशी नोटीस सुद्धा अधिकृत त्यांनी जारी केलेली आहे। याच विषयावरनं अनेक वादळ उठले, अनेक वेगळ्या प्रकारची चर्चा समोर आली, अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप आले। त्यावेळेसचे नोटीस बजावणारे अधिकारी सय्यद रब्बी हश्मी यांना सेन्सॉर बोर्डानं हटवलं सुद्धा। तर त्यांच्या जागी जे नवीन अधिकारी आले रवींद्र सिंग
यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय आणि हे वक्तव्य करण्याची त्यांची भाषा अत्यंत हीन होती असा गंभीर खळबळजनक आरोप आता ढसाळ कुटुंबियांनी केलाय। आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार अशा प्रकारचा थेट इशाराच त्यांनी येऊन बाहेर दिलेला आहे। आपण रवींद्र सिंग यांची सुद्धा बाजू नेमकी काय आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये सेन्सॉर बोर्ड कार्यालयात सीसीटीव्ही सुद्धा असतात। हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा या सगळ्या विषयात बोलके आणि महत्त्वाचे ठरणार आहे। कारण ढसाळ कुटुंबियांनी केलेले आरोप जरी त्यांचे फोन बाजूला ठेवले असतील तरी सरकारी कार्यालयातल्या सीसीटीव्ही मध्ये ते नक्कीच रेकॉर्ड झाले असतील। ढसाळ कुटुंब हे सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागणार आहे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना, असंही प्रकारची माहिती आता समोर आली आहे। पण त्या अधिकाऱ्यांची निश्चित काय बाजू आहे, नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलं तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला कोणताही प्रतिसाद सेन्सॉर बोर्डाकडनं अद्यापपर्यंत तरी मिळालेला नाहीये। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। जसं की आपण बघतो या सगळ्या संभाषणामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर स्वप्नील ढसाळ आणि डॉक्टर संगीता ढसाळ यांनी म्हटलंय की आपण दलित आहात, दलित मंडळी का आपण अशा पद्धतीचे चित्रपट करतात हा प्रश्न विचारून खरं तर या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अतिरेकच केला। माहित नाही, रवींद्र सिंग त्यांचं नाव आहे। त्यांनी सुरुवातच अशी केली होती की तुम्ही कोण लागतात ढसाळांचे, तुम्ही करता काय, आणि हा विषय मला बिलकुल माहीत नाही आहे, तर तुम्हीच सांगा एक्झॅक्टली झालं काही आहे। आता पूर्ण महाराष्ट्रभर ढसाळ कोण या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत, एवढे आंदोलनं होत आहेत, तर आज अचानक एक नवीन व्यक्ती तिकडे आणून बसवण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर, काय गरज आहे, तुम्ही काय करणार आहात, आणि दलित पॅन्थर जरी असली तरी आता ती काय करू शकते, अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला। मी तिकडे त्याला जर मारलं असतं तर त्यांचा हाच हेतू होता की मी त्यांना हात उचलावं, त्यांना मारावं, म्हणजे ह्या पद्धतीने ते आमच्यावर केसेस टाकतील। तर माझी हीच दरख्वास्त आहे सर्वांना की आपल्याला या विरोधात ॲक्शन घेणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन का बसतो? पहिली गोष्ट म्हणजे त्याला मराठी येत नाही, तो हिंदीमध्येच बोलत होता, म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमानच झाला ना। तर आपल्याला यावर ॲक्शन घेणं फारच गरजेचं आहे। आणि या पद्धतीचं वाक्य ज्याने वापरलं आहे त्यासाठी आम्ही त्याच्यावर ॲट्रॉसिटीची केस टाकणार आहोत। हे आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत, कारण त्यांनी हा दलित शब्द, मराठा शब्द, मराठ्यांना शिव्या देणं या पद्धतीचे वाक्य वापरलेत। मराठी करणार काय? तर मला असं वाटतं सर्व मराठी बंधू लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन, कोणताही समाजाचा असो, यासाठी सगळ्यांनी आपला आवाज उचलणं गरजेचं आहे, नाहीतर महाराष्ट्रात राहणं मराठीसाठी पण फार अस्मितेचं राहणार आहे। धन्यवाद। त्यामुळे ज्या पद्धतीने ढसाळ कुटुंबियांच्या वतीने जी माहिती देण्यात आली की ते सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला भेटायला गेले होते आणि कशा पद्धतीने हा सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी त्यांच्याशी बोललेला आहे, जर हे खरं असेल, जर अशा पद्धतीने संभाषण झालं असेल तर मग हे आपण म्हणूयात की हा अतिरेक आहे। म्हणजे सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी कोण आहे जो ढसाळ कुटुंबियांना अशा पद्धतीने, आता दलित पॅन्थर राहिलेली नाही आहे, मराठी माणसं अशा पद्धतीचे सिनेमे का काढतात, म्हणजे हा प्रश्न मुळातच एक अधिकारी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना असे प्रश्न विचारू शकत नाही। आणि पद्मश्री नामदेव ढसाळ हे सेन्सॉर बोर्डावरती नियुक्त केलेल्या लोकांना माहीत नाहीत, हीच सगळ्यात मोठी खरं तर यामधली शोकांतिका होती, ज्यावरनं एका व्यक्तीला हटवण्यात आल्याचं हे पण पाहिलं। पण त्याही नंतर इथे आलेला अधिकारी हा ढसाळ कुटुंबियांना अशा पद्धतीने प्रश्न विचारतो। पहिले तर आतमध्ये येण्याच्या अगोदर त्यांचे मोबाईल जे आहेत ते प्रवेशद्वारावरती जमा करून घेतले जातात, मग त्यानंतर त्यांना म्हणजे काय म्हणूयात की उकसवण्याच्या दृष्टीने म्हणून त्यांच्याशी विचित्र पद्धतीची भाषा केली जाते किंवा काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले जातात। यावरनं एक स्पष्ट दिसतंय की मुळात या सेन्सॉर बोर्डावरती आलेल्या व्यक्तींना, म्हणजे जी कोणी लोक नियुक्त केली जातात किंवा जे कोणी मंडळी, प्रमुख मंडळी या लोकांना नियुक्त करत आहे, यात विचारपूर्वक
किंवा गंभीररित्या या लोकांची नेमणूक केली जात नाहीये, तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली जात नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या सिनेमांवरती सेन्सॉर बोर्ड तो सिनेमा बघून त्याला प्रमाणपत्र देऊ करतं, त्याच कमिटीतल्या लोकांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंडळींबद्दल, इथल्या इतिहासाबद्दल एकूणच माहिती नाही आणि त्यातनं असे सगळे वाद निर्माण होताना दिसत आहेत.